नमस्कार, मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली। आजच्या आपल्या मुक्तावलीच्या कवितेचा विषय हा थोडासा वेगळा असणार आहे बरं का। आता तुम्ही म्हणाल कविता आहे म्हणजे प्रत्येक वेळेस वेगळा विषय असणारच, त्यात काय नवीन? पण आहे। आजची ही आपली कविता अशा व्यक्तींशी, परिस्थितीशी किंवा स्वभावाशी साधर्म्य दाखवणारी आहे की जिथे फक्त शब्दांचा वरवरचा विचार करून चालणार नाही, तर शब्दांच्या पोटात दडलेले, कृतीच्या मागे असलेले भाव, त्याचा गाभा आपल्याला पाहावा लागेल। खूप जड होतंय का? थांबा, सोपं करूया। आपल्या आसपास असे अनेक लोक असतात की जे त्यांचं जीवन किंवा त्यांचा स्वभाव हा अतिशय शांत आणि संयमी असतो। म्हणजे ना कसली ईर्ष्या, ना मोह, लोभ, काही नाही। कोणाच्या अध्यात्मध्यात नसतात। आपण भले, आपलं जीवन भलं। म्हणजे उगाच सिरियलमध्ये दाखवतात तसं, तुम्हाला माहितीये का त्याच्या घरी काय झालं? यांना या गोष्टीशी काहीच घेणं देणं नसतं। आपल्याकडे आहे त्याच्यात समाधान मानावं आणि आपलं आयुष्य जगावं, इतका सहज मूलमंत्र असतो यांच्या आयुष्याचा। पण मजा तेव्हा येते की जेव्हा या शांत स्वभावाच्या व्यक्तीला कशाची तरी ओढ लागते, ध्यास लागतो आणि मग सगळं काही विसरून ही व्यक्ती फक्त त्या ध्यासाच्या मागे, त्या ओढीच्या मागे पळायला लागते। आणि मग इतके दिवस रिंग मास्टर सारखा त्याला न्याहाळत असणारा हा समाज त्याच्या या एका कृतीला उचलून धरतो आणि मग त्याची निंदा, नालस्ती सुरू होते। या गोष्टीचा त्या शांत माणसाला काही फरक पडत असेल असं मला तर वाटत नाही। तो आपल्या त्याच्या ध्येयाकडे चालतच असतो आणि एकदा का त्याला त्याची ओढ मिळाली, तो ध्यास मिळाला की मग त्यामागचा भाव, त्याचा विचार ऐकला की मग आपल्याला कळतं की ती ओढ कधी त्या मोहाची किंवा त्या वस्तूची नव्हतीच मुळी, ती होती त्याच्यातून मिळणाऱ्या त्या निर्भेळ आणि उदात्त अशा आनंदाची। आपल्या संतांचं चरित्र घेऊन पहा, मोठ्या मोठ्या व्यक्तींचं चरित्र घेऊन पहा, प्रत्येक वेळेस या विरक्तांच्या कृतीची फक्त ऐहिक सुखाशी तुलना केली गेली, पण शेवटी आपल्या जगण्याचा अर्थात सुंदर जगण्याचा मूलमंत्र दिला तो या विरक्तांनीच। ते म्हणतात ना, आजच्या जमान्यात साधू होणं काही सोपी गोष्ट नाही। चला, याच आशयावरची आजची ही आपली एक कविता आपण ऐकूयात। कवितेचं शीर्षक आहे विरक्ती। विरक्ताने छेडिले का सूर आज ऐहिकाचे, विरक्ताने छेडिले का सूर आज ऐहिकाचे, मनतयाचे लोभते का लावण्य पाहण्या चांदण्याचे। अलिप्त तयाच्या तटावरती पौर्णिमेचा चंद्र आहे, अलिप्त तयाच्या तटावरती पौर्णिमेचा चंद्र आहे, शांत प्रवाही कालिंदीही स्वानंदाचा वारा वाहे, शांत प्रवाही कालिंदीही स्वानंदाचा वारा वाहे। वैराग्याचे तेज तयाच्या रोमारोमातून वाहते, वैराग्याचे तेज तयाच्या रोमारोमातून वाहते, तरी स्वरात निस्वार्थाच्या ओढ चांदण्याची दिसते, तरी स्वरात निस्वार्थाच्या ओढ चांदण्याची दिसते। ऐकुनी तो सूर त्याचा पाऊसही स्तब्ध झाला, ऐकुनी तो सूर त्याचा पाऊसही स्तब्ध झाला, म्हणे विरक्तास कसा सौंदर्य लावते आज लळा, म्हणे विरक्तास कसा सौंदर्य लावते आज लळा। बोलिले ते ब्रह्म तेव्हा भाव वेगळा विरक्तीचा, बोलिले ते ब्रह्म तेव्हा भाव वेगळा विरक्तीचा, प्रेमासाठी अपर्णेच्या शंकर होतसे शिवाचा, शंकर होतसे शिवाचा। दिसे ओढ ऐहिकाची सुरात जरी वैराग्याची, दिसे ओढ ऐहिकाची सुरात जरी वैराग्याच्या, जगास दिसते फक्त चांदणी, जगास दिसते फक्त चांदणी, परी उपासक तो तेजाचा, परी उपासक तो तेजाचा। कशी वाटली आजची कविता? कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आपल्या मुक्तावलीच्या कविता, लेख कसे वाटतायत ते। आणि हो, तुम्हाला जर आपली मुक्तावली आवडत असेल तर मुक्तावलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला, भेटूयात पुढच्या व्हिडिओ सोबत। धन्यवाद।